नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती. कथेचा भाग 1 पाहिला नसेल तर कृपया प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा. मधुरा भाग 2. तुला लवकरात लवकर ही रूम खाली करून बंगल्याबाहेर जावे लागेल, कबीरची मॉम मधुराला बोलते. त्यांचं बोलणं ऐकून मधुरा घाबरते. ती मनातच विचार करू लागते, मी कुठे जाणार? माझं तर इथे कोणी नाहीये. ह्या अनोळख्या मुंबईत मी कुठे जाऊ? आतमधून खूपच घाबरलेली असते ती. मधुरा आता थरथर कापत असते. रिचा मॅमला काय बोलायचं तिला सुचतच नाही. रिचा मॅडम मात्र मोठमोठ्याने रागवून मधुरासोबत बोलत होत्या. त्यामुळे काय बोलायचे ते मधुराला सुचतच नाही. पण रिचा मॅमचा आवाज कबीरच्या डॅडच्या कानावर पडतो. ही रिचा का एवढ्या मोठ्याने बोलत आहे म्हणून ते त्यांच्या रूममधून बाहेर रिचाकडे येऊ लागतात. रिचाजवळ आल्यावर, व्हॉट हॅपन रिचा? अरे बघ ना, ही मुलगी ऐकतच नाही. हा ड्रेस तिला घालण्यासाठी सर्वंटकडे पाठवला होता, तर नको मला, मी नाही घालणार म्हणून परत केला. एवढी कसली आखड आहे हिची? साधी सर्वंट तर आहे घरातील. तू हिला डोक्यावर चढवून ठेवलंस म्हणून ही अशी वागते. हिची हिंमतच कशी होते नाही बोलण्याची? मी हिला आत्ताच्या आता बंगल्यातून हाकलवून देईल. विकास, तू अजिबात आमच्यामध्ये पडायचे नाही, समजले तुला? विकास बोलतो. रिचा, ऐक ना, माझ्या जिवलग मित्राने तिला इथे पाठवले आहे. ती काम पण व्यवस्थित करते. तिच्याबद्दल अजून तरी कोणतीच तक्रार नाही. फक्त ड्रेसचाच प्रश्न आहे ना? तर माझा मित्र सांगत होता, मधुरा अतिशय कुरूप आहे. तिचा चेहरा बघून तुम्हाला कसे तरीच वाटेल. म्हणून त्याने विनंती केली आहे, तिला नेहमी तोंड बांधून काम करण्याची परवानगी द्या. मीही त्याला ठीक आहे म्हटले आहे. घालू देत ना तिला हवे तसे कपडे. रिचा, आपल्याला कामाशी मतलब आहे की नाही फक्त? मग सोड ना विषय. नको तिच्या मागे लागून एका सर्वंटसाठी तुझा मौल्यवान किमती वेळ फुकट घालू. प्लीज रिचा, ऐक माझे. प्लीज कम विथ मी डिअर. सोड ना या गोष्टी. चल, आपली आता मीटिंग आहे. परत या विषयावर चर्चा करून टाइम वेस्ट नको करूस. रिचा बोलतात. अरे पण विकास बोलतात. चल ना. रिचा बोलतात. तू पण ना विकास? ओके ठीक आहे, लेट्स गो. विकास रिचा मॅमना तिथून घेऊन जातात. त्यामुळे मधुराचं टेन्शन थोडं कमी होतं. पण लगेचच मधुराला कबीर सरांचा विचार येतो. कबीर सर खूप कामाच्या आणि शिस्तीच्या बाबतीत स्ट्रिक्ट असतात. कामात हलगर्जीपणा त्यांना चालत नाही. सर्व गोष्टी वेळेत लागतात. आता परत कबीर सर कपड्यांविषयी काय बोलले तर त्यांना काय उत्तर द्यायचं? ती खूपच घाबरलेली असते. तिला काही सुचत नसतं. काय करावे, हा विषय कसा सोडवावा, काही केल्या तिला त्याच्यावर तोडगा सापडतच नव्हता. तिला तिचा पेहराव आहे तसाच कंटिन्यू करायचा असतो. तिला पैशांची गरज असते आणि तिचं आता शिक्षण पण चालू असतं. ते अर्धवट सोडणं तिला परवडणारे नसते. आता काय करायचे? मोठ्या पेचात ती अडकलेली असते. तेव्हा मधुरा गावाकडील शिक्षकांना फोन लावते. घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगते. ते तिला धीर देत बोलतात, टेन्शन नको घेऊस, मी विकासशी बोलतो, आणि ते फोन कट करतात. काही वेळानंतर एक सर्वंट येऊन मधुराला सांगू लागतो,
मधुरा, तुला मोठ्या सरांनी सांगितले आहे, घाबरायचे काही कारण नाही. तू तुझा पेहराव कंटिन्यू करू शकते. कबीर सर तुला काही बोलणार नाहीत. तू बाकीची कामे कर, फक्त नाश्ता आणि जेवण सर्व करायला पुढे जायचं नाही. कबीर सर आणि मॅडमच्या पुढे जायचे नाही. तुझं तू काम कर आणि रूममध्ये निघून जात जा. मॅम आणि कबीर सर घरी असतात तेव्हा त्यांच्या नजरेत यायचं नाही. काही काम असेल तर विकास सरांना मेसेज करायचा. ते सर्व हॉलमध्ये असतात तेव्हा तू हॉलमध्ये नाही यायचं. सकाळी कबीर सर आणि रिचा मॅडमची रूम त्या उठण्या अगोदर साफ करायची. समजलं का तुला सर्व व्यवस्थित? तो सर्वंट मधुराला बोलतो. मधुरा मान हलवून हो समजले बोलते. मधुरा समजले बोलल्यावर तो सर्वंट तिथून निघून जातो. तसे मधुरा देवाचे आभार मानत बोलते, देवा, वाचवलेस खूप मोठ्या संकटातून. ती एक सुस्कारा सोडते आणि कामाला लागते. दुसऱ्या दिवशी तिला सांगितल्याप्रमाणे ती सकाळी लवकर उठून तिची कामे आवरते. आज ती नाश्ता सर्व करायला जात नाही. तिची कामे उरकल्यावर ती कॉलेजला जाते. रात्री डिनरच्या वेळेस मधुरा पुढे जात नाही. डिनरच्या वेळेस सर्वांची जेवणं उरकल्यावर तिचं भांडी घासण्याचं काम नंतर येऊन करते. मधुरा कोणाच्या नजरेत न येता तिची कामं करत असते. ती कोणाशी जास्त बोलत नाही. काम बरं आणि ती बरी. खरं बघितलं तर तिच्याशीही बोलायला कोणीच येत नाही. राहिलेला वेळ तिला अभ्यास आणि आराम करण्यासाठी लागत असतो. मधुरा सर्व कामे आणि कॉलेज व्यवस्थित मॅनेज करत असते. काही दिवसानंतर नेहा अमेरिकेत गेलेली असते. ती परत येते. मधुराला नेहा अमेरिकेतून परत आल्याचे समजते. नेहा येऊन 2 आठवडे होऊन जातात. मधुरा तिच्या समोर न येण्याची खूप काळजी घेत असते. पण एकाच घरात राहून कधी ना कधी ती नेहाच्या नजरेला पडणारच होती आणि झालेही तसेच. एक दिवस असा येतो की नेहाची नजर मधुरावर पडतेच. कशी नेहा मधुराला पाहते पहा. सर्वजण सकाळी ब्रेकफास्टसाठी एकत्र जमलेले असतात. मधुरा किचनमध्ये काम करत असते. नेहा खूपच लाडात वाढलेली, सोन्याचा चमचा हातात घेऊन जन्माला आलेली. गरिबीची झळ काय असते ते नेहाला काय कळणार? तिला मधुराचं दुःख, तिची गरिबी, ती कोणत्या परिस्थितीतून इथपर्यंत येऊन पोहोचली होती हे नेहाला थोडंच कळणार आहे. तिला गरिबी किती वेदनादायक असते ते माहीतच नव्हतं. त्यामुळे एखादी गोष्ट तिच्या मनासारखी नाही झाली तर ती चिडचिड करायची. तिचा स्वभाव थोडा रागीट होता. ती म्हणेल ती पूर्व दिशा. मॉम डॅडची ती खूपच लाडकी असते आणि कबीरची तर ती स्वीटू असते. तिने काही सांगितले, काही मागितले तर ते पूर्ण झाले नाही असे आतापर्यंत कधीच झाले नव्हते. ब्रेकफास्ट करता करता नेहा उठते आणि काहीतरी कामासाठी ती किचनमध्ये जाते. किचनमध्ये जाताच क्षणी तिची तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडते. नेहा मधुराने घातलेले कपडे पाहतच राहते. नेहाचा राग मधुराला ते तशा अवतारात पुन्हा पाहून अनावर होतो. तू अजून इथे काय करतेस? नेहा मधुराच्या अंगावर जोरात ओरडते. मधुराचं काळीज तर भीतीने धडधडू लागतं. बाहेर येणंच बाकी होतं. नेहा त्याच रागात मधुराला किचनमधून ओढत बाहेर हॉलमध्ये सर्वांसमोर आणते आणि जोरात धक्का देऊन मधुराला नेहा जमिनीवर पाडते. सर्वजण त्यांच्याकडे पाहत असतात.
नेहा आता तावातावानेच बिचारा मधुरावर ओरडू लागलेली. मी तुला काय सांगितले होते? सर्वांचे कपडे घालून आमच्या समोर यायचं. हे असे आतंकवादी कपडे घालायचे असतील, इथून आत्ताच्या आत्ता चालू पडायचं. हं, तू आमचे न ऐकता एवढे दिवस असेच फडतूस कपडे घालून आमच्या बंगल्यात राहतेस, तेही आम्हाला फसवून गुपचूप राहतेस. मधुरा बिचारी काहीच न बोलता फक्त भीतीने थरथरत असते. काय बोलणार बिचारी मालकासमोर? ती एक त्या घरातील नोकर असते. नोकराला थोडे बोलण्याचे अधिकार असतात. बोलत होते फक्त तिचे डोळे अश्रू वाहून. पण ते थोडं कोणाला कळणार होतं? नेहा आता डॅड, मॉम, तुम्ही हिला काहीच कसे बोलला नाहीत? आणि भाई कबीर, तू मला बोलला होता ना मी पाहतो म्हणून. हा काय मॅटर आहे तो? इतके दिवस हेच पाहिलेस का भाई तू? तुला बहिणीच्या शब्दाची काही किंमतच नाही. आणि मॉम, डॅड, तुम्हालाही माझी काहीच किंमत नाही. हिच्यासाठी तुम्ही सर्वांनी माझा शब्द खाली पाडलात. कोण आहे ही? एक साधारण नोकर तर आहे ना. इकडे मधुरा कसं तरी उठण्याचा प्रयत्न करत असते. ती उठते आणि तिथून जाऊ लागते. नेहा एवढी रागात असते की ती काय करते ते तिचं तिलाच कळत नसतं. त्यात मधुरा नेहा बोलत असतानाच तिच्या रूमकडे जाऊ लागलेली. मग नेहा त्याच रागात मधुराजवळ जाते. ए डर्टी गर्ल, तू ड्रेस घालणार नाही का? तिचं जॅकेट मागच्या बाजूने जोरात ओढत नेहा मधुराला बोलते. मधुराच्या जॅकेटची सर्व बटणं तुटून जॅकेट नेहाच्या हातात येते. मधुराला नेहाच्या अशा वागण्यामुळे खूपच रडू येऊ लागतं. मधुराची सर्वांकडे पाठ असते. जॅकेट नेहाच्या हातात आल्यामुळे मधुराने घातलेल्या सिंपल पण छान पंजाबी ड्रेसमधून तिचा सडपातळ बांधा दिसून येतो. जॅकेट नेहाने ओढल्यामुळे ती जाग्यावर तशीच उभी राहते. तेवढ्यात नेहाचे डॅड नेहाला बोलतात, बेटा सोड तिला. एवढी का रागवली तू? कूल डाऊन बेटा. तू कशाला एका सर्वंटच्या मागे लागते? बेटा, मला माहिती आहे ती खूपच कुरूप आहे. विकास सरांना माहीत होतं ती खूप सुंदर आहे. पण परिस्थिती शांत होण्यासाठी ते मुद्दाम मधुराला कुरूप आहे म्हणून बोलतात. ते नेहाला सांगतात, बेटा तिला पाहिले तर आपला दिवस चांगला जाणार नाही. सो प्लीज तू दुर्लक्ष कर. असे कसे डॅड? आपल्याकडे जे सर्वंट काम करतात त्या सर्वांना आपण ओळखतो. नेहा डॅडना बोलते. आपल्याला साधा हिचा चेहरा पण माहिती नाही. ही कशी दिसते? जेव्हापासून आली आहे तेव्हापासून ही तिचा चेहरा आपल्याला दाखवतच नाही. ही काही प्लॅनिंग करून आली असली तर आपल्या विरोधात, आपल्या बिझनेसमध्ये आपले नुकसान करणार असेल तर? उद्या काही कमी जास्त झाले तर? डॅड, आपल्याला साधा हिचा चेहरा पण माहिती नाही. सो प्लीज डॅड, तुम्हीच आता शांत राहा. मी बघते काय करायचं ते या डर्टी गर्लचं. नेहा त्याच क्षणी काही कळण्याच्या आत ती मधुराच्या तोंडाला गुरफटलेला स्कार्फ जोरात खेचते. तसे मधुराचे दाट काळेभोर केस तिच्या कमरेखाली पडतात. नेहा रागातच तिचा हात पकडून सर्व बघत असतात तिकडेच तिचा चेहरा फिरवते. सर्वजण डोळे मोठे करून मधुराला पाहतच बसतात. आकाशात जशी वीज चमकते तशी मधुराचा चेहरा चमकत असतो. आकाशात जशी वीज चमकते तसा मधुराचा चेहरा चमकत असतो.
तिचं सौंदर्य पाहून सर्वजण डोळ्यांची पापणी न लावता मधुराकडे एकटक पाहत असतात. कोणाचीच नजर मधुरावरून हटत नव्हती. वाव, किती सुंदर आहे, असेच शब्द सर्वांच्या तोंडातून निघत होते. नेहा तर पाहतच अवाकच झाली. काही क्षणापूर्वी मधुराला ती डर्टी गर्ल बोलली होती. आता तिने मधुरासाठी वापरलेल्या शब्दाची नेहाला लाज वाटू लागली. कबीरच्या काळजात मधुराला पाहून धस्स झाले. तो पुरता हरवूनच गेला तिच्या सौंदर्यात. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा